हे आहे कोरफड. कोरफड असा हा औषधी पौधा आहे. मी आमच्या घरातील अंगणात लावलेलं हे एक रोपटं आहे आणि ते रोपटं आता असं इतकं वाढलेलं आहे. एकाची 2 रोपे झालेली आहेत. हे पहा, तुम्ही बघू शकताय. कोरफड म्हणजे एक औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती म्हणजे औषध आपलं जे तुम्हाला ॲसिडिटी होते आणि जे आपलं पित्ताशय खराब होतं त्या पित्ताशयाला ह्या कोरफडीचा सकाळी रोज अनुषपोटी खाल्ल्याने तुमचं जे पित्ताशयातले जे आहे आणि अपचनशक्ती आणि सर्वच रोगांवर अशी गुणकारी ही कोरफड अशी ही एक वनस्पती आहे. तर तुम्ही ह्याचा उपयोग करून पहा. हा आहे कारल्याचा वेल. तुम्ही कारल्याचा वेल आणि कारलं, तर आपण कारलं खातो. काही लोकांना कारलं आवडत नाही, पण कारलं आरोग्यासाठी खूप चांगलं अशी भाजी आहे. ह्यामुळे आपल्या शरीरातले बरेचसे रोग कमी होतात आणि पित्ताशयाचेच रोग ह्याच्यापासून बरेच कमी होतात. पित्त होत नाही कारलं खाल्ल्याने. त्यासाठी ही कारल्याची भाजी अत्यंत गुणकारी आहे. आता हा हे दिसतंय झाड, हे आपल्याला काठोमाठ म्हणून ह्याचं नाव आहे. तुमच्याकडं काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण हे काठमाठाचं झाड आहे. पहा ह्याची पानं, आणि हे जर आपल्या अंगावर नाही का खाजव येऊन ज्या लाल गांधी उठतात, तर ह्याचा पाला चवळून लावल्याने आपल्या अंगावरील गांधीचं प्रमाण कमी होतं. आपल्या घरच्या घरी हा उपाय आहे. हा तुम्ही करून पहा. हे झाड कुठं जर सापडलं तर सोडू नका, याचा फायदा घ्या आणि हे वनस्पती ध्यानात ठेवा. पहा असे ह्याला काटे येतात म्हणून ह्याचं नाव काटमाठ ठेवलेलं आहे. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, तरी तुम्हाला काय माहिती असल्यास कळवा. आत्ता ही दुसरी जी वनस्पती आहे, हा सराटा म्हणून ह्याला आमच्याकडं ओळखतात आणि ह्याला बोकरू पण म्हणतात. तर ह्या बोकरूची भाजी करतात आणि ही भाजी बाळंतीण बाईला खायला देतात आणि त्यामुळे तिची कंबरदुखी जी असती ती कंबरदुखीपासून तिला त्रास होत नाही. हे पहा, ह्याला अशी फुलं येतात आणि ह्याला काटे येतात. नंतर त्या काट्यांचं पण आपण औषध मुतखड्याला करू शकतो. त्या काट्यांची वाळवून पावडर करून जर आपण रोज सकाळी अनुषापोटी जर पेला तर आपला मुतखडा हा नाहीसा होतो. आणि ही भाजी करून कमरेला हाडांना ही भाजी चांगली असते. तर आता तुम्हाला दुसरं एक झाड दाखवते. आता ही झाड आहे, ही वनस्पती. तर ही वनस्पती ह्याला घोळू असं म्हणतात. ह्याचीसुद्धा भाजी केली जाते आणि ही भाजी ह्याच्यात 2 प्रकार आहेत. एक बारीक पानाचं असतं, जमिनीवर ह्याची वेल खूप पसरते आणि ह्याची भाजी आहे ना खायला इतकी चांगली लागते. मी स्वतः खाल्लेली आहे आणि ही म्हणजे थंड असते, त्यामुळे आपल्याला जो उन्हाळ्यात जो त्रास होतो तो त्रास हे भाजी खाल्ल्याने कमी होतो. आता ही आपण दुसरी वनस्पती पाहूया. हा आहे टाकळा. ह्या टाकळ्याची पण कोवळ्या पानाची भाजी आपण खायची असते. ह्याची पण भाजी बनवतात. तर हा टाकळा आहे, ह्याची पण तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता. ही पण भाजी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. ही रानभाजी आहे, हिच्या कोवळ्या पानांची आपण भाजी करून खायची. आता तुम्हाला मी दुसरी एक वनस्पती दाखवते. ही पहा, ही वनस्पती आहे, ह्याला म्हणतात कुटकुटी. ही कुटकुटीची वनस्पती आहे. ह्याला दगडीपाला पण म्हणतात. हा जो दगडीपाला आहे, तुमची कसलीही जखम होऊ द्या, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आमच्या घरातील लहान मुलाला
खेळता खेळता पायाला खूप मोठी खोच पडलेली होती आणि ती खोच डॉक्टरकडे गेला असतो तो 5 ते 6 टाके पडले असते, पण तेवढी खोच ह्या वनस्पतीच्या पाल्याने पूर्णपणे डॉक्टरकडे न जाता बरी झालेली आहे. तर अशी खूप बहु औषधी अशी वनस्पती आहे. तर आपण दुसरी एक वनस्पती पाहूया. हे आहे पुनर्जीवा. तर ही पुनर्जीवा वनस्पती ही पण खूप औषधी वनस्पती आहे. ह्याला अशी बारीक बारीक अशी फुले येतात पहा, अशी ह्याला बारीक बारीक फुले येतात आणि ही वनस्पती पण खूप औषधी. पूर्वी ह्याची लोक काय करायची, नागिन झालेली असते ना, म्हणजे ताप वगैरे आपल्याला येतो आणि ताप आल्याच्या नंतर आपण दवाखान्यात जातो. तर आपण दवाखान्यात न जाता पूर्वीची लोक ह्याची काय करायची, खोदून ह्याची मुळी काढायची आणि त्या मुळींची काळ्या दोऱ्यात माळ करून गळ्यात घालायची. जशी जशी ती माळ खाली खाली येते तसं तसं आपला ताप उतरतो आणि जे आपल्याला पिवळटपणा आपल्या हातापायांवर नखांवर नाही का आलेला असतो, तर तो ह्याने ती नागिन उतरते. असे बहुगुणी औषध, गावरान औषध आपलं घरच्या घरी आपण हे करू शकतो. आणि ही पुनर्जीवा म्हणजे खरंच आपल्याला हे पुनर्जीवन देणारी अशी वनस्पती आहे. तर तुम्हीही कुठं सापडली तर सोडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील जी दाह आपल्याला हातापायात दुखते, सांधे दुखतात, कंबरदुखी, ह्याच्यावर पण ह्याची भाजीसुद्धा करतात आणि खातात. तर असा आपला हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला ह्याबद्दल जर काही शंका वाटली तर कमेंट्स करून मला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भाऊ बहिणींनो, आपल्या आजूबाजूलाच ह्या भाज्या असतात पण आपल्याला कळत नाही. वनस्पती असतात, भाज्या असतात, आपल्याला काहीच कळत नाही. आपण दवाखान्यात जातो. तर तुम्ही घरच्या घरी उपचार करा आणि बरे व्हा. नमस्ते. पहा